मनोजवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ। गावातून भव्य मिरवणूक, 5 दिवस चालणार कार्यक्रम। मनोजवाडी तालुका चिक्कोडी येथील ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक उपक्रमाने सुरुवात करण्यात आली। यावेळी गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। सकाळी 7 वाजता सुखदेव यादव यांच्या घरी श्री नरसिंह देवाच्या पालखीचे पूजन करण्यात आले। आरती करून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाले। टाळ मृदुंगाच्या गजरात, रामकृष्ण हरीच्या निनादात पालखीचे गावातून प्रमुख मार्गावरून श्री नरसिंह मंदिराकडे प्रस्थान करण्यात आले। प्रत्येक ठिकाणी महिलांच्याकडून पाणी घालून पालखीचे दर्शन घेण्यात येत होते। यावेळी वारकरी, टाळकरी व माळकऱ्यांनी रामकृष्ण हरीच्या निनादात व टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोष केले। श्री नरसिंह मंदिरात पालखी आल्यानंतर पालखी पूजन हरिभक्त पारायण तुकाराम शिंदे महाराज चिखलवाड यांच्या हस्ते करण्यात आले। तर विना पूजन हरिभक्त पारायण प्रकाश साटाले चिखलवाड यांच्या हस्ते करण्यात आले। मनोहर यादव महाराज मनोजवाडी यांच्याकडून श्री विठ्ठल रखुमाई आणि श्री नरसिंह देवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर आरती करून 7 जणांना कंकर बांधण्यात आले। या सप्ताहाला प्रारंभ करण्यात आले। यावेळी आयोजित पारायण सोहळ्याला गावातील महिला, तरुणी व लहान मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सदर पारायण 5 दिवस चालणार असून यामुळे वातावरण भक्तिमय बनले आहे। या सप्ताहाचे विशेष म्हणजे कंकणधारी व्यक्ती हे 5 दिवस मंदिरातच राहायचे असतात। मंदिर सोडून घरी जायचे नसते। शिवाय स्वतः तयार करून जेवण सेवन करायचे असते। महिलांनी केलेले जेवण सेवन करायचे नसते। असे 7 कंकणधारी व्यक्ती असून त्यामध्ये मधुकर खोत, कल्लाप्पा खोत, शशिकांत खोत, गंगाराम जाधव, सुखदेव यादव, मनोहर यादव, सावंत खोत यांचा समावेश आहे। त्यामुळे त्यांच्याकडे अत्यंत भक्तीने पाहिले जाते। 5 दिवस या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामुळे वातावरण भक्तिमय बनले आहे। यावेळी प्रवीण शिंदे, उद्धव खोत, माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मुख खोत, सावंत खोत, दादासाहेब खोत, कुमार खोत, बाळासाहेब खोत, विष्णू शिंदे, अर्जुन शिंदे, मधुकर खोत, हनुमंत थोरवत, दीपक कावडकर, उमेश फराळे, अशोक खोत, मलगोंडा चव्हाण, प्रवीण खोत, प्रतीक पाटील, सहदेव शिंदे, पिंटू तोडकर यांच्यासह मनोजवाडी आणि परिसरातील टाळकरी, माळकरी व वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। माऊली तुकाराम